गेल्या काही दिवसांपासून खरं तर महिना किंवा वर्षभरापासून मतदार याद्या हा वादाचा मुद्दा असताना मतदार यादीतून नावं वगळणं अथवा वाढवणं आपल्याला शक्य नाही इतकी थेट भूमिका राज्य निवडणूक आयोगानं घेतलेली आहे। आणि या निमित्तानं विरोधकांचे आक्षेप आणि आयोगाची भूमिका कशी आहे ते आता आपण पाहणार आहोत। करण्यात आलेली आहे आणि ही मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेली मतदार यादी असल्यामुळे या मतदार यादीमधील महापालिकांचा रणसंग्राम कसा असेल ते आपण पाहतोय। अर्ज भरण्याची तारीख छाननी 31 डिसेंबर आहे। अर्ज माघारी 2 जानेवारी 2026 म्हणजे 2026 पर्यंत आहे। अंतिम उमेदवार यादी 2 जानेवारी 20 से 26। मतदान 15 जानेवारी 2026 म्हणजेच 2026 ला होईल। मतमोजणी 16 जानेवारी 2026 ला होईल। या दरम्यान आपण एकदा परत पाहणार आहोत की मतदार याद्यांवरचे आक्षेप आणि एकूणच विरोधकांचे आक्षेप काय होते आणि त्याला आयोगानं उत्तर काय दिलेलं आहे। विरोधक म्हणत होते मतपत्रिकेवरच मतदान घ्या, आयोगानं सांगितलंय मतदान यंत्रावरच मतदान होईल। विरोधकांनी म्हटलं नवी मतदार यादी बनवा, आयोगानं सांगितलं यादी 1 जुलै 2025 चीच वापरली जाईल। विरोधक म्हणाले दुबार मतदार यादीतून हटवा, आयोग म्हणतंय जी यादी ते वापरतायत त्यातून आता ना नावं वगळता येतील ना चढवता येतील। गेले 2025 ची मतदार यादी ही प्रभागनिहाय विभाजित करण्यात आलेली आहे आणि ही मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेली मतदार यादी असल्यामुळे या मतदार यादीमधील कुठलेही नाव डिलीट करणे किंवा कुठलेही नाव त्यामध्ये ॲड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही आहेत। तर निवडणूक आयोगाच्या कडून विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे, त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल, काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल, एखाद 2 ठिकाणी भाजप राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल। दरम्यान निवडणुकाचं वेळापत्रक काय आहे ते आता आपण पटकन जाणून घेणार आहोत। अर्ज भरण्याची मुदत ही 23 डिसेंबर ते 20 डिसेंबर इतकी आहे। अर्जाची छाननी या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर 2025 ला होणार आहे। 2 जानेवारी 2026 म्हणजे पुढील वर्षाच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत अर्ज मागे घेतले जाऊ शकतात। अर्ज माघारीच्या नंतर अंतिम उमेदवार यादी त्याच दिवशी म्हणजेच 2 जानेवारी 2026 ला जाहीर होईल। यानंतर प्रचाराच्या साठीचा वेळ असेल आणि 15 जानेवारी 2026 या दिवशी मतदान होईल।
एकाच वेळेला 29 महानगरपालिकांची मतमोजणी 16 जानेवारीला होतील आणि त्याच दिवशी निकाल लागेल.